आता बऱ्या बऱ्या बोलाना ते तिच्या बापानं पाठवली तर न्यायची, हा नाही ते ना सरळ म्हणा आम्हाला फारकत देऊन टाक. आम्हाला काहीच झालं नाही, काही नाही. पुढे मुळ रडली लगेच बापाला फोन मुळ मुळ रडली म्हणजे सारखाच मोबाईल चालू, रात्रंदिसाचा मोबाईल चालू, धुताना मोबाईल कानाला. मी का लहानीत बसू? मला तो भरोसा मी का काय एवढी वायबारी आऊये का काय? आवडा एक सून सांभाळते ना तुला. कोणला? तुला तू सारं गाव सांभाळून घेन, मला लेख सून सांभाळायला माग ते का राखोळी घालेले काय तो? कोणते तुझ्याच पोराची बायको आहे ना. मग तुला काही जडपण झाली का? तो बी लक्ष द्यायचं ना. म्हणजे मी तिच्या उशा पायथ्याला थांबू का? मग मी तुला एवढं म्हणजे तो हेच केला आतापर्यंत. जर हात बीत पाय जरा म्हणजे लोकांशी काय घेणं पडलं? यवतीनं तिच्या आई बापाच्या गावामध्ये आपल्या इज्जतीचा पंचनामाच केलाय. पुढे बी सुनाचं काही झालं का त्या सुनकाटाने फक्त सासूच्याच नावाचा डांगोरा करायचा. सासूच करते सासऱ्याच नाही करते. मग सासू काही बिबे कडून वती ती का काय काय माहिती यांच्या काय काय रंग राहते म्हणजे. बस जवळ सून येऊ परत आहे ना भाई, मला सून येणार आहे, मला सून येणार आहे. आता मैले माझ्या वय बस सून आली, 4-2 महिने झाले का बस चालच हागर पाठ. काय भांडण काढलं म्हणजे? भांडण काहीच नाही, दुसरं काम नाही, काही नाही. कामावरून भांडण नाही, भांडण कायवरूनच नाही. फक्त मला ड्रेस वापरून देते नाही, तिच्या डोक्यात तेवढंच. घरात वापरू द्यायचं ना बाय. काय घरातली घरात वडणी नाही, काही नाही, काहीच नाही. कुठून पेशंट काढली? तिच्या काय बापाचं घर आहे का? काय बोलत तस काय आपली पोर म्हणून समजायचं. हा, आपलीच पोर म्हणून सांभाळायचं समजायचं. आणि तिचा सारखा फोनच चालू. संडास बाथरूम मध्ये सुद्धा हाकताना काला फोन लागतो? मग काय 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 झालं आता माहिती का? संडासला गेले पाहिजे मोबाईल चालू. 4-2 वेळेस मी भांडे घासताना संडास बाथरूमच्या दरवाजाला कान लावला तर ती म्हणते संडास करते आता. मग सांगती कोणला? एवढ्या हागल्या मुतल्याच्या खबरी जात्या कोणापर्यंत? तुम्ही मलाच काय नाव ठेवत्या? ए बाई आली, मी काय पाया पडणार नाही. आली तर घेऊन जायची, नाही आली तर फारकत घ्यायची. चला चालेल. काय म्हणते पाहू आपण. तुम्हाला काय वाईटच नाही व्हायचं. काय म्हणता? काय चालू आहे? काही नाही, बस रिकामी तिकडे येऊन. मग काम नव्हतं काही घरी, म्हटलं बसावं इथे येऊन. मग काय काम आहे मला? कामच नाही मला, काम नाही मला, म्हणून इथे येऊन बसले. तुझ्या घरी काही कामच नाही? कोण काम करणार आहे आता घरी? मग काम करून कॉलेजचं बरं झालंय. लग्न वगैरे झालं ना? मग झालं ना लग्न. लग्न वगैरे झालं? मग झालंय लग्न. तुमचं काय काय विचार तुमचा? मग तुमच्या घरी नाही का? मी नाही जात माझ्या घरी. मी सासूला खटाळे, मी सासूला आगावे, तिला सण नाही होत. अरे सासून काढून दिले का तुला? सासू काला काढून दिली मला? मीच निघून आले. तू चालेल निघून? सासूनीच काढलंय, पण आता म्हणायला लागल मीच निघून आली. सासरे एवढे डेंजर आहे? आम्ही सासूला आगावे, सासरा येत असत तिच्यात वंजरी पाणी पितो. पण मला काय म्हणायचंय, सासू तू का काय मुक्का घेतो का काय मासूनाचा? मुक्का घेतो? अरे ती इकडे येऊन बसली म्हणून आम्ही बसलो इकडे. तिच्या बापाना तुला याच्या करता तुला सासू सासरे वाढ नाही लागले का? ऐकलं का? सासू तुला कशी एवढे बोलले ते. सांभाळून घ्यायचे होते का आई बापाच्या गावातली? मला काला यांना कोणी आता घरामध्ये उंगा ना? आता मला काय माहिती. गावची बाई म्हणून आम्ही मारली म्हणून आम्ही बसलो. का आला? गाव माझं, लोक आमच्या घरातलेच येते लोकं. ओळख येतं बसले. मारली. आम्ही विचारलं तुझ्या घरी नाही का, तर ते म्हणते नाही, मला नांदवते नाही, मी निघून आली. नांदवती नाही? तिला या असं बसावं लागत ना. तिला या असे नांदवायचे राहते दोन्ही बाजूला दोन बालदार चोपदार. तुझी डवली झाली, माझी डवली झाली, आम्ही त्या लायकीच्या माणसं आहे का? तिचं वय कसं, आमचं वय कसं? अरे पण तुम्ही जरा जरा ध्यानावर वागा ना जर. काय सोन्यासारखी सून तुम्हाला का? तिचे का काय 4-5 मुके घेतले काय तो? माझे काय मुके भेटेल? मी कशाला मुके घेऊ? मग तू कोण सांगणार? तिच्या लग्नात होता का तू? तिच्या मुके घ्या. तू तिच्या लग्नात होता का? सासूबाई, हळद लावायला. हो सासूबाई, इथं गाव गाळ होतं. काय काम आहे? जाऊ द्या, काय काम आहे ते सांगा. म्हणजे काल आले इथं आमच्या गावात? असं आमच्या गावात? बापाच्या गावात का? माझ्या बापाच्या गावात. आणि त्या म्हाताऱ्याच्या पायाला काय केलं तो? काय केलं? पाय जाऊ. मी काला काय करेन? तू आता हे चोळायचे धंदे चालू केले का? हा, तेच धंदा आहे मला. नाही इकडे या. तोच धंदा आहे मला. इकडे या जरा. अरे पाय मोडला होता म्हणून बसलो होतो इकडे.
मग आता ही मोडके पाय चोळायचे काम करते का? बोलायची नाही, आमच्या गावची पोरगी म्हणून आम्ही बसलो तिच्यापाशी. हा तिला दिसाना भेटली ना. लयच गण वार्ता करत्या बाई जवळ बसून. मग आता करावंच लागेल ना, गावातलेच आहे आमच्या हा गावातले करावंच लागेल. इकडे ड्रेस घालून गावाला दान केले का काय काय माहिती. काल आता काय ड्रेस नाही घालायचे, एवढी म्हातारी झाली काय मी ड्रेस सोडायचे आणि साड्याच घालायच्या. अगं मग तू ड्रेस घालायला नाही म्हातारी झाली मग हे काला तो जवळ बसले बसवले काला बसवले. बसवले गावचा माणूस येतं का नाही जवळ. त्यांना ती सवय नाही, ती सवय नाही. पोरगी आली मग नंतर अरे पण घरी बसायचं ना. त्यांना ते गोड नाही लागत, गोड नाही अरे लागत. घरी नाही, आम्ही आलतो तेवढा का फिरत फिरत हा. ती पोर होती तिकडे बसेल. हा हम्म. तुम्ही घेता तेवढा का बोलू नाही नाही म्हणलं का रे बाई काय चाललंय. लेकी सारखी आम्ही चांगलं विचारलं बाईचा घरी आहे का नाही. ती म्हणे मला काढून दिले. का म्हणून दिलं विचारायचं? विचारायचं ना. मग विचारा बरं. ड्रेस घाली विचारा ना. आता माझी बायको म्हातारपणा ड्रेस घाली मग तुम्हाला सांगत बस. तू जाऊ दे घालू दे मला त्याच्याशी काय घेणं नाही पण मला माहित याची मोकळी येऊन होती. तू तशी इंडू दे. गावात आधी सोडली हा. नोकरी. मग ह्या आमच्या जाणीजवळ काय करीत होती हा. तू वाली जर तुला मोकळी सोडायची. कुत्र्यावाली माझ्या लेकीवाने तिला हाक मारली म्हणून भरून आणलं काय कानात, हा? भरून आणलं कानात. काय काय एवढे टमाटमा करून राहिले त्यांना. हा काय मग काय रे गावात बांबरं. आमचं जरा सुईने बसा. तो आले सासू. काय बापाला बाडकव नाही म्हणायचं, बापाला बाडकव म्हणायचं नाही. सोन्यासारखा माणूस त्याला भाडकवून तू नाही तो बाडकाऊ. आता बाय बापावर आले फार ना. ते वळण लावेल नाही बाई तुझंच खरे तुझंच खरं. खानदानी परंपरा. राहू दे राहू दे राहू दे. आलेच तुम्हाला काम येईल? हा खळगुट्यालेच खेळवण कुत्रा दिसतोय. हा, केवळ कुत्रा दिसतो मग तुम्हाला एवढी कळकळ होती तर मग तुम्हाला सोन्याची कळकळ होती तर मग तुम्ही सुईचं वागायचं ना कोणाची सुनाची? तिच्याशी तुला आहे वागून का? दे ना काम तुमचं. तुला पोरस्वार आहे का? म्हणला तुला मला 1 डझन वरून 13 पोरं. 1 डझन वरून 13. 12 म्हणजे 12 25 25. अरे मग आता अरे तुला तुम्हाला- तवाच मस्त मोठ्या गावरे गेल्या असत्या. तेव्हा एवढं 25 म्हणलं असतं तर. मग तुम्हाला काही अक्कल आहे का नाही. 1 डझन वरून 13 पोर. 13 तू का काय डुकरीनी जवळ गेला होता का काय? नाही, मला नाही बायका. नाही नाही डुकरीनी जवळ गेला होता ते का काही काय? एकीचेच नाही ना. मग 17 जणींची. मग हिला किती काढले कोणला मासूनाला? लेकी सारखी ती पाप नका लावू मला. आता तो त्या 17 जणी जवळ काढले होतो. सासू जरा खेळवर दिसते का. लय खेळ. सुगरण सात त्याच्यामुळे आता. संसार काय नाही, म्हटलं? त्याच्यामुळे संसार होत नाही. काय म्हणतो? हे का टेकव का? तुला काय करायचंय मी खेळवान असतो नाही तर तशी असतो का रे जापड जुल्या. आमच्या पोरी सारखी तू काही ओ, बोलत नाही, सासूबाई. काही जवळ बाई, तो हात आल्यावर काही गोष्टी काय? नाही नाही ती तुम्ही आणि हा पा ना हा तुम्ही तोंड हा हातात सुगरण धरले काय? साताचा निळ्या गारदा आताचा आणि हा लागला बोलायला. हा दात घसले का का? मी लागलो बोलायला अरे आणि हा लागला लोकांची उजळायला. अरे दात घसले ना? हा आंघोळ केली का? हा याला कंबर नाही राहिलं चालायला. हा आंघोळ लागला घालायला येणार आहे, आंघोळ घालायला येणार आहे. बरच गाडी पण काय बोलत आहे. हा ईदभर पण तो नाही चालली. हा? तुम्ही असे तुला घेणं काय तुला काय पडलं? घेणं अरे पडलं? तुला काय घेणं पडलं? अशा ती का तो वागीची करा सुना? पुळी घातली का काय इकडे आई बापाची राग राग आल्यावर. बापरे, ते काय तो- बोलते का? बोल राहिली. मावशी आम्हाला राखोळी घ्यायची काही गरज नाही. मित्राची पोर आम्ही लेकी प्रमाणे सांभाळ करू. अगं बाया तुम्ही पाप नका राम, राम, लावू राम, आम्हाला. कर बाई मोबाईल. आज तो वट- होता माझ्याकडे मोबाईल. काल आणला दादा, राहू तुमच्याकडे आहे माझ्याकडे. हा. पाहिलं आहे, नेट टाकलं आज. हा कुठे गेलो ते? हाय, जोडीदाराचा पोर काय म्हणून ती पोरं भेटली आम्हाला. जरा जा, 15 मिनिटं झाले. तू गप काला मध्ये मध्ये आता- बोलतो काय आता- उपत गेले का? आता तुम्ही म्हणते, ए, बरं जाई. ए, कट्टी बदल का? यानं उपत घेतलं हातात पाहिजे. पाणी उलट्या हाताला. हो, बाद झालं. आमच्या गावातून आवाज करू राहिले. ए, जा. तुम्ही का बसा. येते. गजरे कर का याचं? हे काय आहे? ती का पाहून का आपल्या एवढी. अहो, हे काय लोक बोल राहिले आम्हाला? याला साडीत ओढू का? आता आम्ही आमच्या स्वराशी बोलत आहे ना, याचा काय समज बोलायचा? मी काय म्हणतो या आल्या आल्या आता आम्ही तिला विचारलं आमच्या लेकी सारखी आपण मित्र नाही नाही मला काय म्हणायचं येई बा तुम्ही यांना उपत दिले का बोलायला? नाही नाही येतो. काय या गाबाळांना गावात काय काम नाही? गाव किती का? नाही नाही तसं बाप नाही. किती येतो काय हिला घेऊन अरे बसले. जोडीदाराची पोर आहे म्हणून मला आले. काय अरे लागलं तू बसले? तिला काढायला का तुम्ही एवढे होते का? आम्ही लेकी तिला काढायच्या टायमाला एवढे होते? अरे तिच्या बापरे, बापाने काढली का आम्ही काय काढू. हा शब्द आहे ना ध्यानात ठेव. होय ना तिच्या कोणी गेम शिकवतोय गेम. कोण? हा गेम शिकवतो तो? तो व्हॉट्सअप इंस्टाग्राम तो मोबाईल आहे का? हा काय आला?
काय मजा बरं मी काय तो काय तुम्ही काय आज आले का आला बरं मी काय त्याचं हे मी काय म्हणते पोर पाठवायची का नाही पाठवायची काशी ठेवायचे यांच्यामध्ये बसायला नाही पाठवते नाही हे गावातले नवतारणे गेले कुठे मिलिटरीत भरती झाले आणि हे उडेल बल्ब सांभाळायला ही गावात ठुली का हा? यांना घरामध्ये यांच्या कुत्ताड्याना गोदाड्याने आल्या यांना घरात इज्जत नाही राहिली यांना हुसकू द्याच्या बाहेर हा? आम्ही उडेल बल्ब आम्हाला आणि ही टोन घेवानाची हिड ठुली काय यांना ओ सांभाळायला सासूबाई तुम्ही पाहणार नाही काय आवाज करून राहिले आज तो काय तो जीन्सची पॅन्ट नाही घातला तोय वाले ना एका बुक्की मध्ये मी बत्तीची सासूबाई हे आता जास्त बोलायचं नाही तुमच्या घरी नाही मी बोलायला समजलं ना आवाज खाली करता माझ्या गावात आलेले बाय हा बोकड्या तले माजला इकडे दार बाहेर माझं दार माझं हा? कुदलच ना हा बोकड्या तिकडे येऊन कुदायला लागला या दोघांच्या जीवावर काला दोघांचे यांच्या जीवावर तुम्ही माझं ऐका तू बळत नको अवदळी घेऊ काही ओ, मावशी माझं ऐक तू तर गप्पच बस रे काका काय म्हणते माझं ऐक आम्ही उडेल बल्ब आम्हाला काला सांभाळायचा पण आमची एक चूक लागेल ना हिला तुम्ही सांभाळा ना ही हा. अग बाई ही तुमची टूप लावेल का तूपच आहे ती अगं बाया म्हणजे ही टेस्ट टूप बेबीची वाटतं ही टेस्ट टूप बेबीची म्हणून ते म्हणतो टूप लावेल आमचा उडेल बल्बाचा काला उजेड पाहते आमच्या टोपाचा उजेड पाहा ना तुम्ही तिनं लय गावामध्ये उजेड केला आमच्या लय उजेड केला भरपूर आहेत ती शोक कोणचे कोणचे मोबाईलचा जीन्स पॅन्टचा हा. टी शर्ट घालणार तिला साड्या बिड्या तुमच्याकडे घालणार नाही हा. तर पाठवल आता जीन्सच्या पॅन्टचं सांगते घरात संडास बाथरूम पोरांना जीन्सची पॅन्ट आणून दिली म्हणे मला जीन्सच घालायची 3.5 दिवस हिनं आतरून घातलं भाऊ तुम्हाला सांगते येई बा तर या पोरीने जीन्स घातली पोरांना आणली आम्ही उपाशी माणसं पण मी करून घेतले अहो जीन्सची पॅन्ट घातली याला खायचा आदमास नाही काही नाही आम्हाला उपाशी मारलं नीला गपचिप खायला भेटायचं महापोरे आणून द्यायचं आता त्यांचं प्रेमच विचारांचं हिला एवढी फास्ट संडास लागली घरातले घरात संडास बाथरूम हिला तिडव जावाला नाही ते बक्काल नाही उघडलं तर मग ते इंग्लिश पण आहे ना अहो काय सांगू तुम्हाला ती जीन्सची पॅन्ट 2 जणांनी धरून ओढली सारे रे 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 सारं बेसान काय सांगू आणि हिला जीन्सची पॅन्ट तुम्ही म्हणत्या घालायची काला चड्डीत हागायला नाही पण इकडे आल्यापासून नाही तिला तुला एकही मग इकडे खातच नसेल ना खाते मग तिकडे आले इतकी खाती हॉटेलला जाते रोजची रोज हॉटेलला जाते. हॉटेलला नेतो कोण नेतो कोण हा? तुमचेच तुम्हाला खायचे वांदे हा नाही नाही हे असं राहतं बाई पोरीच्या जातीला आई असावा आणि बाप्या माणसाला बायको असावा ते बायको घरामध्ये बाई माणूस जर नसली ना तर काहीच उपयोग नाही या बाई असा तमाशा राहतो हा युदूषक दिलाय आमच्या गळ्यात घालून काय का तुम्हाला पटलं तेव्हा तुम्ही गळ्यात घालून घेतलं पोराला पटलं रे बाबा पोराला पटलं आता तुम्हाला कशी पटली पोराला का माहिना पण पटलं म्हणून मग गळ्यात हा घालून मग घेतलं तुम्हाला जशी पटली ना तशीच पोराला पटली बरं कोण काय सारखं बोलत आहे? ना. कोणतं? आता माहीत बाईक मला सांगतो मी तर काय घरातलं काही पाहत नाही फार हागायचे आणि मुतायचे अपडेट देते कोणाला तरी संडासला आले मी आता लग्नीला बसले जा सांगती कोणाला तिला शोक आहे, शोक कोणतं? कोणाला सांगायची पण काय नाही त्या मम्मीला सांगत असते. तुमच्याकडे नंबर आहे का हिचा नाही बा आमचं काय ते मग नंबर सांगती कोणाला तुम्ही विचारायचं ना कोणाला सांगती ती तिच्या मनात बोलत राहते. विचारायचं तुम्ही तू आज लांबून तिच्या मनात तिच्या मनात बोलत राहते ती. याला इकडे वाढाव तुम्ही हा हं? चरचर करतोय याला इकडे वाढा तुम्ही तिच्या मनात बोलत ती मनात बोलती तुला तोंड नको मनात बोलती ती जर येईन बाई जर खावली ना 3.5 तोळ्याला गरका देईन तेव्हा गारका डायरेक्ट येई बोच्या एकदा गारका दिले भांडणं झाले होते पोरीवरून माशी हा म्या गरका दिले तुम्हाला आठवण आहे का कोणाला म्या गरका दिले कोणाला दिला अहो जमवायच्या टायमाला स्वतः मी होतो गरका द्यायला बरा उपकार केला तिकडं तो जाळ कर अरे तो तोंडा होता जर वाय गोळा बसेल नसता तर मी केलीच नसती तो आले आम्हाला सांगितलं तेल मीठ लावू लय भारी लय भारी लय भारी काय व्हायचं वाली चौकून तिला पुण्याचा पार घडवला का मोठ अरे तो काला पुण्याचा पार गाडावला तो पार नाही गाडावला पोर पारावा आणून बसावली तुम्हाला कडाना घेऊन बसली मग जाऊ दे ना बसू द्या मग तुला हेच करायचं होतं तो तवा जाड पाहायचं होतं ना तिला घरीच ठेवायचं होतं घरी ठेवायचं तुमच्या घरी ठेवायचं मग मी तेच म्हणते नेमकं यांची भानगड काय गावात जोडीदार आहे हो त्याच्यावाले दोस्त आहे. यांचा काही संबंध नाही ना घरापर्यंत काय तुम्ही याला इकडे वडाव मला पालतच घाली ते याला मी काय बुचनाळ्या पुढचं जर बोललं तर बाय यांना पार माय आख्या आल्यापासून एनर्जी खाली बाई ऐका, आम्ही मित्र आहे
त्या टायमाला इथं जमवायच्या टायमाला तो माझ्याकडे आला म्हणत काबू दादा मी कुठे गेलतो का जमा टाळायला हं? हा का होता जमायला ते त्यालाच माहिती बाई आता तो सांगतोय आमच्या घरी विचार होता आमचा हा त्याने गेट होतं मग ते गंध लावायला रोजाना का रोजाना होता नाही नाही रोज मग आता काय रोज दिलं तो नाही, माझं काही पण- कमिशन आहे का वाढवटीवानी सगळं उठून गेलं तुम्ही मला रोज टप्प्या वाटायचा मग तू इकडे अशी बसली तुमच्याकडले तू चालला असं तुम्ही द्या. पाहुणे तसं नाही अगं तू का म्हणून ये म्हातारे घेऊन बसली हा. काय बसले, करू ग बसले, बाईला मला काम धंदा नव्हता. उतरणं सोडला मला हे काम म्हातारी धंदा घेऊन नव्हता बसली म्हणून बसले तिथंच तुमचा खरंय. नवताना लय भारी आवरा हा? घ्या आवळून तो मग काय नाही आपल्या नावताना तुम्हाला सण नाही झाला काय नाही का आपल्या नावताना यांचं बरं मात आहे का त्याच्यापेक्षा काय कोणाचं नको घरीदारी. नवतानाचं नको म्हाताऱ्याचं नाही नको. नाही या दोन्ही म्हाताऱ्यांचं त्याच्यापेक्षा बरं मात आहे मला का कोणाचं नको. तुम्हाला घरीदारी लागत असं तुम्ही घ्या अरे मला नाही लागत. त्याला काय लागत आहे? मला तुला काय ऐकू माहिती नवरा. मला तू काय गप ना माहिती तुला कोणी विचारित तू गप ए, वागत्या गप्पा का मधी 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 सारखं तोंडाचं मारून दादा, राहिला. आणि काय ते पाहून घ्या ना तर मी चालले इथं दुसरीकडे देवळाच्या बसायला दर्शनाला आली तिथंच खरंय, होती म्हातारे घेऊन बसत देवळाचं ना. दर्शन तू तिथंच काल हा खरंय. सांगतो नवतर नाही घेतले त्यांना तर उपत तिची गेले इज्जत तो नाही. सांगल ना म्हातारे घेतले तर म्हणतील बाप चुलत्या काक्यांजवळ बसले तिथंच खरे तुम्ही खोटे बोलता, याला खोटे. इकडे घ्यावं तुम्ही घ्यावं इकडं याचं लय तोंड चाललं तुम्ही खोटे बोला त्या बरं चला चहा घेऊ चला ये बा चहा नाही इडच फैसला इडच करा फैसला आता करा. तुम्ही हे दोन कुत्रे बोलावले ना आमच्यावर सोडले ना तुम्ही याला काढून ही टाका. पोर त्यांच्या राखोळी दिली ना मला एका शब्दात सांगा पोर नांदवायला पाठवायची का नाही पाठवायची नाही तर त्याचं तिचा इकडच जाळ करा आम्हाला काय घेणं नाही नाही पाठवायची ना हा. कधी पोर पाठवतो. पहिले ते विचारा सगळं मंजूर आहे का त्यांना हा, सगळं मी- कबूल आहे का तर ए बाई आता मी आता ठरवलं तुला सांगते बाई महापोराच्या पार डोक्यात फरक पडायच्या पाळी आली तुला जे कपडे घालायचे ते घाल तू उद्या म्हणली ना मला माग खोलीत बोंगळ राहायचं तू बोंगळी बस चला मग घरी आता. हा मग तुम्हाला पोर चला मग घरी ए लगेच. बाया चला लगेच मग याला तयार आहे बा मग तयार माझं झालं. ऐका तुम्हाला बोंगळी पोर बसायला नाही. तयारी म्हणते आता तयार घरी आहे. चला हा. माझं घर माझं दार मी कुठे बसू कुठे लोळू कुठे ओगरी पडो कुठे काय करू तुम्ही काय आहे बा डोळे दाखले आता ते कसं आता या- पोरी पुढे गोड लागत आहे ओय, पोरीला बाप आहे ना तू बाबूराव जाऊ द्या पोर या तुम्हाला न्यायची ना पोर आम्ही काढून देतो दोघ जण बाबा चाललंय नका ती विचारू पोर मला तर वाटत बापापेक्षा तुम्हीच काढून देईल हे मी काही जास्त बोलत नाही आता ए टोचके उठ येस बाप दिसते तो. पाहुणे चला बाई काय पाहुणे मी या जातोय तर मग परत घरानं आलं ना मग आम्हा दोघांना बोलव मग यांच्याकडे पाहतो कसं काय ते. हा. काय चला आता सासूबाई चला ना आता काय बसले ते ना घेऊन जा आम्ही पाठवून देतो पण परत घरानं नका येऊन देऊ अरे तो का काय कॉन्ट्रॅक्ट तोडून घेतलं का काय ए, तिचा बाप नाही काय बोलत तो कॉन्ट्रॅक्ट काय तोडून पाहा घेतलं रे, का बाप काय काय बोलून काय माझ्या पाहा रे पुढं? तू बाप आहे? हा? मधी मधी आमचं मधी काय मधी पाहा? चाललंय कवाच्या काय धरून पाहा? ऐक रे ऐक हा? कोबट मोडून जाईल हा? मी भेटलो. ये, आता हा का काय तुम्ही आमच्या बोकांडी सोडलाय का पहिले पेर म्हणजे काय वय पुढं वय त्याला नीट करी बघा. वय पुढं चला ना आता तुम्ही भांडा काय इथं वाटायला लागा आणि परत घरानं नका येऊन देऊ चला. ढळा ढळा सोन बाई चल गे ढळा ढळा चला ढळा वाटा तू सरक ना वय ना बाजूला जाऊ दे ना पुढं चहा पाहिजे ते चाल वय पुढं वय पुढं चाल